फेब्रुवारी 2025 रोजी 8:30 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे गाडगेनगर हद्दीतील गजानन धाम अमरावती येथे अमोल नांदुरकर वय 30 वर्ष, व्यवसाय ठेकेदार, राहणार शकुंतला कॉलनी, शिवशाही मंदिराजवळ, मोबाईल क्रमांक 8766717688 हे वरील नमूद ठिकाणी राहतात. त्यांचे श्री गुरु गजानन धाम अमरावती या नावाने कन्स्ट्रक्शनचे काम मागील 7 वर्षापासून करीत असून त्यांचे गजानन धाम अमरावती या साईटवर कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांना गजानन धाम येथून त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉल आला की त्यांचे कन्स्ट्रक्शन साईटवर ठेवलेले लोखंडी तराफेमधील 12 तराफे व लोखंडी सलाखाचे तुकडे अंदाजे 25 ते 30 किलो वजनाचे दिसून आले नाही. असा कॉल आल्याने त्यांनी साईटवर जाऊन पाहिले असता 12 लोखंडी तराफे अंदाजे किंमत 8,000 रुपये व लोखंडी सलाखाचे तुकडे अंदाजे 25 ते 30 किलो वजनाचे अंदाजे किंमत 1,500 रुपये असा एकूण 9,500 रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला. वरून पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे अपराध क्रमांक 133/2025 कलम 305A BNS प्रमाणे दाखल करून तपासात घेतला. गोपनीय माहितीवरून पोलीस स्टाफसह ऑटो चालक याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याला सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने पंचासमक्ष सांगितले की सदर ऑटोमध्ये गजानन धाम येथून माल भरून चोरून नेला आहे असे सांगत असून एक काळ्या रंगाचा 3 व्हीलर ऑटो क्रमांक MH27BW 3517 मिळून आल्याने त्या ऑटोमध्ये 12 लोखंडी तराफे अंदाजे किंमत 8,000 रुपये व लोखंडी सलाखाचे तुकडे अंदाजे 25 ते 30 किलो वजनाचे अंदाजे किंमत 1,500 रुपये व काळ्या रंगाचा 3 व्हीलर ऑटो क्रमांक MH27BW 3517 अंदाजे किंमत 1,50,000 रुपये असा एकूण 1,59,500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर घटना ही त्यानेच केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे मोहम्मद मोईन मोहम्मद मोहसिन वय 22 वर्ष, राहणार गुलजार मस्जिद जवळ, गुलजार नगर अमरावती यास 12 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद अहमद बक्कल नंबर 1022 पोलीस स्टेशन गाडगेनगर करीत आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.